महत्वाची बातमी, अजितदादांच्या अपघात प्रकरणामध्ये सखोल चौकशी सुरू असल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलेलं आहे। अपघाताचा अंतिम अहवाल आल्यावर बोलणं योग्य ठरेल असंही ते म्हणाले। अंतिम अहवालाच्या दिशेने काम सुरू असंही मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं। आता कोणाचं काय मत आहे, त्यांचं ते मत त्यांनी मांडलं, मी त्याच्यावर काहीच बोलू शकणार नाही। सगळ्या यंत्रणा आपापल्या पद्धतीने मला असं वाटतं काम करतायत। प्राथमिक अहवाल आपल्या समोर आलाय, पण मला असं वाटतं त्याच्यामध्ये शेवटी अंतिम अहवाल आल्यानंतरच काय बोलणं योग्य होईल। प्राथमिक अहवाल जो आला त्याच्या अनुषंगानं त्याची सखोल चौकशी होईल, त्याच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा विचार होईल, सर्व बाजूंना त्याचा तपास होईल आणि मला असं वाटतं की मग त्याच्यावरती बोलणं योग्य होईल। आसाममध्ये आयकावच्या नियमाप्रमाणे अपघात झाल्यानंतर 1 महिन्याच्या आतमध्ये प्राथमिक अहवाल देणं हे बंधनकारक असतं। 1 महिना पूर्ण होण्याच्या अगोदरच प्राथमिक अहवाल आला। आता प्राथमिक अहवालानुसार त्याच्या अनुषंगानं या सगळ्या जे काही यंत्रणा सुद्धा बाकीच्या चौकशी करतात त्यांच्या सगळ्यांना सोबत घेऊन त्याच्यामध्ये आता अंतिम अहवाल च्या दिशेने आता कामकाज सुरू झालं, तपास